तो गाडी एकदम नाद आहे आणि ऑलमोस्ट 50चं जे स्पीड आहे ते आपण अचीव केलेलं आहे 60. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल विदाटे. सध्या जर पाहिले इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कूटरचा भरपूर अशी चर्चा चालू आहे. लोक गाड्या घेत देखील आहे आणि मेट्रो सिटीजमध्ये आपण जर विचार केला तर डेली कम्युटर सेगमेंट आपण ज्याला म्हणतो, म्हणजे घरापासून ऑफिसपर्यंत, ऑफिसमधून घरापर्यंत, तर त्यामध्ये सुद्धा लोकांचा जो कल आहे हा इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईक घेण्याकडे सुद्धा नक्कीच आहे. आणि रिव्होल्ट हा जो एक ब्रँड आहे ना, जो की आधी RV400 जर पाहिली तर त्यांची गाडी भरपूर अशी पॉप्युलर राहिली. स्वॅपेबल बॅटरी त्या गाडीमध्ये येत होती. त्या गाडीला वेटिंग सुद्धा जबरदस्त होतं. आणि त्यानंतर मग रिव्होल्ट कंपनीने RV1 ही सुद्धा गाडी लॉन्च केली. बट आता डेली कम्युटर सेगमेंटसाठी ना त्यांनी अजून एक प्रोडक्ट त्यांचा भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहे. 1,15,000 रुपये एक शोरूम प्राइसमध्ये जर पाहिलं, RV BlazeX असं या गाडीचं जे नाव आहे ते असणार आहे. तुम्ही ओव्हरऑल डिझाईन पाहू शकता. एक कॉम्पॅक्ट डिझाईन सोबत तुम्हाला ही गाडी पाहायला भेटते. 150 किलोमीटरची सर्टिफाईड रेंज आहे. रिअल टाइममध्ये जर आपण रेंज पाहिली तर ती किती असणार आहे, ओव्हरऑल गाडी काय फीचर ऑफर करते, या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फ्रंट साईडने जर पाहिलं तर तुम्हाला इथे LEDs मध्ये जे हेडलॅम्प आहेत ते पाहायला भेटतात. DRLs आहेत. टर्न इंडिकेटर जर पाहिले तर ते अगेन आपल्याला जे LEDs मध्ये ते ऑफर करण्यात आलेले आहेत. देन 17 इंचचे अलॉयज आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे तुम्हाला डिस्क ब्रेक मिळून जातो. आता या गाडीचे खास वैशिष्ट्य काय माहिती का, इथे तुम्हाला फ्रंट साईडला सुद्धा डिस्क ब्रेक आणि रिअर साईडला सुद्धा डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहे. सो ही एक चांगली गोष्ट आहे. ट्यूबलेस टायर तुम्हाला इथे मिळून जातात. सस्पेन्शन जर पाहिलं तर हायड्रोलिक जे सस्पेन्शन आहे ते इथे ऑफर करण्यात आलेलं आहे. ओव्हरऑल जी मटेरियल क्वालिटी आहे ना, म्हणजे जो फील आहे हा तुम्हाला इथे चांगला जाणवतो. बट ओव्हरऑल प्लास्टिक क्वालिटी जर पाहिली ना, ठीक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. देन मोटरचा जर आपण विचार केला तर मोटर पॉवर फिगर जर पाहिली तर ही तुम्हाला एक अराउंड 45 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही मोटर तुम्हाला इथे ऑफर करते. सो बऱ्यापैकी तुम्हाला ओव्हरऑल एक बाईकचा जर आपण विचार केला तर गाडीमध्ये बसल्यानंतर जर पाहिलं तर असा काही तुम्हाला जो ओव्हरऑल फील आहे हा या गाडीमध्ये येणार आहे. गाडीमध्ये रिव्हर्स मोड सुद्धा देण्यात आलेला आहे. हँडलमध्ये जर पाहिलं 2 ब्रेक तुम्हाला इथे मिळून जातात. किल स्विच आहे. बट एक गोष्ट आहे बरं का गाडीचं, आता समजा किल स्विच जर ऑनच असेल आणि इन केस मी इग्निशन ऑन केलं आणि लगेच रेस दिली तर गाडी पटकन पुढे जाते. सो माझ्या मते एक बटन डेडिकेटेड असायला पाहिजे होतं की जेणेकरून गाडी जी आहे ते स्टार्ट आपण करू आणि देन पुढे जाऊ. कारण काय होतं, भरपूर छोट्याली मुलं असतात जेव्हा ते इथं बसतात तर डायरेक्ट जे आहे ते रेस जे आहे ते ऑपरेट करतात आणि मग गाडी पटकन पुढे जाऊ शकते. सो हे सेफ्टी दृष्टीने असायला पाहिजे होतं. असा काय हॉर्न आहे, अशी काही चावी, ही चावी जी आहे ती तुम्हाला इथे इन्स्टॉल करायची आहे. गाडीमध्ये जर पाहिलं स्टँड सिंगल देण्यात आलेला आहे. सो तुम्हाला साईड स्टँड जे आहे ते देण्यात आलेला आहे. हा जर पाहिला ॲक्सेसरीजचा जो पार्ट आहे हा असणार आहे. आता गाडीच्या काही गोष्टी आपण पाहून घेऊ, जसं की इथे चावी लावण्याची जागा आहे. तुम्ही हा जो डिस्प्ले हा पाहू शकता, LED डिस्प्ले तुम्हाला मिळून जातो. इथे तुम्ही बॅटरी पर्सेंटेज पाहू शकता. स्पीड मोड देण्यात आलेले आहेत बेसिकली गाडीमध्ये. जे जर पाहिलं सिटी आहे, देन इको मोड आहे आणि देन एक्सपोर्ट मोड देण्यात आलेलं आहे. इको मोडमध्ये एक अराउंड तुमची गाडी जी आहे ते 30 ते 40चं स्पीड पकडते. सिटी मोड आहे त्याच्यामध्ये एक अराउंड 60चं स्पीड आणि स्पोर्ट मोडमध्ये या गाडीचं जे टॉप स्पीड आहे ते अराउंड 85चं जे टॉप स्पीड आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. आता इथनं चावी लावण्याची जागा ही जर तुम्ही काढली तर इथे जर पाहिलं इथे देखील एक चावी लावण्याची जागा आहे. सो बेसिकली हा जो पार्ट आहे ना हा तुम्ही अशा पद्धतीनं रिमूव्ह करू शकता. सो असं तुम्हाला प्रेस करायचं आहे. देन इथे जर पाहिलं इथे एक चांगला स्पेस देण्यात आलेला आहे. सो नॉर्मली काही छोटंसं साहित्य वगैरे असेल ते देखील ठेवू शकता. देन तुम्ही हा जर पोर्शन काढला तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी बॅटरी ही रिमूव्ह करू शकता. आता ती रिमूव्ह कशी करायची आहे, तर इथे तुम्हाला आहे ना हे जे कनेक्शन आहे हे आधी पहिलं तुम्हाला काढायचं आहे. देन तुम्हाला चावीने अशा पद्धतीने हे करून सो अशी ही जी बॅटरी ही काढायची आहे. सो 20 किलोची ही बॅटरी असणार आहे आणि तुम्ही घरामध्ये जाऊन सुद्धा इथनं जे आहे ते चार्ज करू शकता. आणि प्लस डेडिकेटेड त्या साईडला सुद्धा चार्जर देण्यात आले आहे. सो इनबिल्ट हातमध्ये बॅटरी असेल, तुमच्या पार्किंगमध्ये कनेक्शन आहे, सो तिथे देखील तुम्ही ही जी बॅटरी चार्ज करू शकता. बट बॅटरी जर पाहिली ना बऱ्यापैकी जड आहे. सो थोडंसं तुम्हाला शक्ती जी आहे ते लावावी लागणार आहे. देन बॅटरी समजा आपल्याला परत ठेवायची आहे. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्ही ही जी बॅटरी ही ठेवू शकता. आणि अगेन इथे लॉक जी सिस्टीम आहे ही देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे लॉक देखील
करू शकता. गाडीमध्ये स्टोरेज स्पेस आहे तुम्ही जर पाहिले ना तर ते देखील बऱ्यापैकी चांगले देण्यात आलेले. हे सीट जर पाहिलं आता हे सीटची साईज आहे ना ही मला थोडी कमी वाटलेली आहे बरं का. म्हणजे लांबी तर भरपूर आहे बट रुंदी जर पाहिली ना ही कमी आहे. सो ज्यावेळेस तुम्ही लॉंग ड्राईव्ह करता थोडासा जो अनकम्फर्टेबल पण आहे तुम्हाला जाणू शकतो. इथे देखील स्पेस देण्यात आलेला आहे. सो बेसिकली कंपनीचं असं म्हणणं की इथे तुम्ही चार्जर ठेवू शकता. आता चार्जरचा जो विषय आला तर रेग्युलर जो चार्जर आहे त्याच्या थ्रू तुम्ही ही गाडी जी आहे ते चार्ज करू शकता एक अराउंड 3 ते 3.5 तासामध्ये. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही AC चार्जर घेता एक अराउंड त्याची 14,000 रुपये एक्स्ट्रा कॉस्ट आहे. तर त्याच्यासाठी जे टायमिंग आहे अराउंड 1.5 तासामध्ये तुम्ही ही गाडी पूर्णपणे चार्ज करू शकता. मागच्या साईडला जर पाहिलं इथे तुम्हाला जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे अगेन LEDमध्ये पाहायला भेटतं. बऱ्यापैकी गाडी जर पाहिली ना तुम्ही तर स्लिम जे डिझाईन हे रिअर साईडने हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. अगेन मागच्या साईडला जो डिस्क ब्रेक आहे हा देण्यात आलेला आहे. मागचं जे व्हील आहे 110/80/17चं जे टायर प्रोफाईल हे तुम्हाला मिळून जाते. ट्यूबलेस टायर तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे फ्रंट साईडला चेन ड्राईव्ह सिस्टीम देण्यात आलेली आहे. इथे फ्रंट साईडला मोटर आहे. तुम्ही चेन ड्राईव्ह सिस्टीम पाहू शकता. मोटरची जी पॉवर आहे ही 45 न्यूटन जे आहे ते असणार आहे. ओके तर मित्रांनो रिव्होल्टची नवीन RV ब्लेझेक्स ही आपण चालवतोय. आणि गाडी जर पाहिली ना ओव्हरऑल जो पिकअप आहे हा तुम्हाला चांगला देते बरं का. म्हणजे तुम्हाला जो इनिशियल पिकअप पाहिजे आता तर मी स्पोर्ट मोड ॲक्टिव्ह केलेलं होतं मग आपण टॉप स्पीड पण पाहूया. तो इथे जर पाहिलं तर मी गाडी पूर्ण पळवायचा प्रयत्न करतोय. तो 60चं स्पीड आपण अचीव केलेलं आहे. ओके सो 69पर्यंत आय थिंक मी गेलेलो होतो. तर माझ्या मते स्पीड चांगलं पकडते गाडी स्पीड. आणि ओव्हरऑल जो 45 न्यूटनचा जो टॉर्क आहे ना हा चांगल्या पद्धतीने आता मी ट्रॅकवरतीच गाडी चालवते बरं का. त्यामुळे तुम्हाला जो फील आहे असं पूर्ण स्ट्रेट नाही ना टर्न इथे भरपूर आहे. बट ओव्हरऑल जे कॅलिब्रेशन आहे ना हे चांगल्या पद्धतीने जे ते करण्यात आलेलं आहे. आता रिअल वर्ल्डमध्ये ना भरपूर काय होतं आपले जे रोड असतात म्हणजे भारतीय रोड जे असतात ते कधी चांगले कधी खराब असं हे पावसाळा उन्हाळा हे चालूच राहतं. त्यामुळे इथे जर पाहिलं तर पूर्ण ट्रॅक आहे त्यामुळे गाडीचा परफॉर्मन्स चांगलाच वाटतो. फिट अँड फिनिश लेवल जर पाहिले तर ठीक आहे. बाकीच्या कॉम्पिटिशनमध्ये जर विचार केला तर बाईक सेगमेंटमध्ये अजून अशी प्रॉपर जी बाईक आहे ही कोणी ऑफर करत नाही आहे. स्कूटरमध्ये जर पाहिलं जसं आपण चेतक पाहतो ओलाच्या काही गाड्या ज्या की फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला चांगला ऑफर करतात. आणि RV ब्लेझेकचा एक पॉझिटिव्ह गोष्ट काय माहिती का ओव्हरऑल तो जो फील आहे ना गाडी चालवताना तो तुम्हाला चांगला येतो. अपराईट स्टँड आहे. जो हँडल आहे तो पकडण्यासाठी चांगला आहे. फ्रंट आणि रिअरला डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत. मागच्या साईडला शॉक ऑब्झर्वर सुद्धा चांगल्या पद्धतीने जे आहे ते ऑपरेट होतं. बट ओव्हरऑल हे जे सीट आहे ना मी आधी सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या आधी सांगितलेलं होतं. सो सीट मला थोडंसं कमी वाटलेलं आहे बरं का. म्हणजे ओव्हरऑल रुंदी लांबी तर ठीक आहे लांबी चांगली आहे 3 व्यक्ती सुद्धा बसू शकतात. बट 3 व्यक्ती आपल्याकडे अलाउड नाही आहे. बट ओव्हरऑल आपण जर विचार केला की जर आपल्याला वीट जर पहिली लॉंग ज्यावेळेस आपण जर्नी करतो त्यावेळेस वीट जी असते सीटची ती महत्त्वाची असते. तर इथे तुम्हाला वीट कमी जाणवते सीटची. बाकी तर गाडीमध्ये काय ॲक्सेसरीजच्या स्वरूपात तुम्ही साऊंड वगैरे बसून दुपाटीचे वगैरे जे साऊंड आहेत ते सुद्धा या गाडीमध्ये जनरेट करू शकता. बाकी काय बोलायचं गाडीबद्दल रिव्होल्ट हा जो ब्रँड आहे हा ऑलरेडी एक प्रूव्हन आहे भारतीय मार्केटमध्ये. त्याची RV 400 जर पाहिली 2020 साली मला आठवते ज्यात लॉकडाऊन लागलेलं होतं त्यानंतर या गाडीला वेटिंग एवढं होतं ना की जे प्रोसेसर एवढी या गाडीची बुकिंग RV 400ची बुकिंग एवढी डेंजर होती की वेबसाईटवरती जा बुकिंग करा. ते 6 महिन्यानंतर आपल्याला त्याच्या गाड्या भेटत होत्या. स्टार्टेबल बॅटरी आहे या गाडीमध्ये ब्लेझेक्समध्ये. तर माझ्या मते स्टार्टेबल बॅटरी असं मला जाते की पॉझिटिव्ह गोष्ट होऊन जाते की तुमच्या पार्किंगमध्ये समजा तुम्हाला चार्जिंगचा ऑप्शन नसेल तर तुम्ही जी बॅटरी ती रिमूव्ह करू शकता. तो ही एक चांगली गोष्ट आहे. बाकी ब्रेकिंग चांगलं आहे गाडीचं. फ्रंट आणि रिअर साईडला डिस्क दिल्यामुळं ओव्हरऑल तो जो बाईट आहे तो तुम्हाला नक्कीच त्या गाडीमध्ये चांगला जाणवतो. आणि आता आपण व्हिडिओच्या शेवटी आहे कारण की रेंज जर पाहिली ते कारण 110 ते 100 किलोमीटरपर्यंत तुम्ही रेंज या गाडीकडून नक्कीच घेऊ शकता. ओके तर मित्रांनो दिल्लीमध्ये आपण ट्रॅकवरती ही गाडी जी आहे ते चालवलेली आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर पाहिला एक्सपिरियन्स हा ठीक होता. आणि गाडीने जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं
ओव्हरऑल तुम्हाला जो मोटरचा जो परफॉर्मन्स आहे ना तो नक्कीच चांगला राहतो. सो आय विश काही फिट अँड फिनिश लेवल चांगले व्हायला पाहिजे, थोडंसं सीट वाईड व्हायला पाहिजे आणि स्वॅपेबल बॅटरी तर आहेच. बॅटरीची कॅपॅसिटी जर पाहिली 3.4 किलोवॅटची जी बॅटरी ती देण्यात आलेली आहे गाडीमध्ये. सो ओव्हरऑल रेंज एक अराउंड 110 ते 100 किलोमीटरपर्यंत तुम्ही ह्या गाडीकडून घेऊ शकता. 3 मोड आहे. सो सिटीमध्ये चालत असाल तर 60चं स्पीड मिनिमम होऊन जातं. इकोमध्ये 40-45चं घेऊ शकता. टॉप स्पीड 85 किलोमीटर असणार आहे. सो ज्यावेळेस आपल्याला लॉंग टर्मसाठी रिवोल्ट गाडी देईल त्यावेळेस आपण रेंज टेस्ट सुद्धा या गाडीची नक्कीच करूया. बाकी तुम्हाला काय वाटतं ब्लेझेक्स बद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. धन्यवाद.